नमस्कार मित्रांनो, खरं सांगा रोज सकाळी उठल्यावर मनात एक विचार येतो, आज काहीतरी नवीन करूया, काहीतरी मनोरंजक करूया, असं काहीतरी ज्यामुळे मला स्वतःवर गर्व वाटेल. पण दिवस संपता संपता याची जाणीव होते काहीच बदललं नाही. तीच सकाळ, तोच फोन, तेच स्क्रोलिंग, तेच बोलणं, तोच बिछाना आणि तोच थकवा. आणि मग तुम्ही विचार करता, माझं आयुष्य इतरांसारखं का नाही? मी रोज फक्त जगत आहे, आयुष्याचा पुरेपूर अनुभव का घेऊ शकत नाही? कोणाचेही आयुष्य आपोआप मनोरंजक नसतं. प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य स्वतःहून घडवावं लागतं. तुमचं आयुष्यही तसंच आहे, फक्त तुम्ही अद्याप त्याची रचना केलेली नाही. सर्वात आधी तुमच्या दिवसाचा नकाशा तयार करा. आपल्यापैकी बहुतांश लोकांची सर्वात मोठी समस्या हीच आहे, दिवसात काय करायचं हेच आपल्याला माहीत नसतं. कोणतीही दिशा नाही, कोणतीही स्पष्टता नाही, फक्त फोनच्या नोटिफिकेशन मागं धावत राहतो. हळूहळू हा गोंधळच एक कम्फर्ट झोन बनून जातो. तुम्हाला वाटतं, अरे राहू दे, उद्या बघू, आणि हाच उद्या कधीच येत नाही. त्यामुळे आजपासूनच एक छोटं काम करा. रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाचं नियोजन करा. लिहा, सकाळी किती वाजता उठायचं आहे, काय वाचायचं आहे, कोणतं काम करायचं आहे, काय शिकायचं आहे आणि ब्रेक कधी घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, ज्याला माहीत नसतं की तो कुठे जात आहे, तो प्रत्येक रस्त्यावर भटकत असतो. एक दिशा, एक छोटासा माइंड मॅप तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. दुसरा, आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश करा. दिनचर्येचा अर्थ फक्त काम नसतो. दिनचर्येचा अर्थ असतो एक संतुलित दिवस. तुमच्या दिवसात प्रत्येक त्या गोष्टींसाठी जागा असायला हवी जी तुमच्या वाढीशी, आनंदाशी आणि शांततेशी जोडलेली असते. पैसे कमवण्याचं काम, भविष्याची तयारी, देवाशी आध्यात्मिक जोड, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, खरी नाती आणि सर्वात महत्त्वाचं चांगली झोप. आणि ज्या गोष्टी तुम्हाला आतून रिकामं करतात त्यांना विचार न करता काढून टाका. अर्थहीन स्क्रोलिंग, जास्त विचार करणं, विनाकारण गप्पा मारणं किंवा बघू काय होतंय असा दृष्टिकोन, हे सर्व तुमची ऊर्जा संपवतात. लक्षात ठेवा, सर्वात वाया जाणारी काम नेहमी सर्वात आरामदायक वाटतात, पण कम्फर्ट झोन हे तुमचं डेस्टिनेशन नसावं. जे काम कठीण वाटतं तेच काम खरी वाढ घेऊन येतं. तिसरा, घराच्या 4 भिंतीमध्ये कैद राहू नका. दिवसभर एकाच जागी बसून तुम्ही ऊर्जा नाही तर स्थिरता निर्माण करत आहात. जेव्हा तुम्ही एकाच वातावरणात अडकलेले राहता तेव्हा तुमचा मेंदू हळूहळू सुन्न होऊ लागतो. तुम्हाला काही करण्याची, बोलण्याची किंवा विचार करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे रोज थोडा वेळ बाहेर घालवा. पार्कमध्ये फिरा, टेरेसवर जा, एखाद्या कॅफेमध्ये बसा, काहीतरी नवीन वातावरण बघा. तुमच्याकडे वेळ नाही असा विचार करू नका. वेळ नसतो असं नाही, वेळ काढावा लागतो. आणि लक्षात ठेवा, तारुण्य घरात बसून घालवण्यासाठी नाही, वृद्धापकाळात तर एका खोलीतच राहावं लागणार आहे. त्यामुळे आत्ता या क्षणी बाहेर जा आणि जीवनाचा अनुभव घ्या. 4, तुमच्या मेंदूला आव्हान देत राहा. कंटाळा नेहमी काही न केल्यामुळे येत नाही. कधीकधी तो यासाठी येतो कारण तुम्ही जे करत आहात त्याने आता मेंदूला एक्साइटमेंट मिळत नाही. यावरच उपाय आहे काहीतरी नवीन शिकणे. एखादं नवीन कौशल्य, एखादी नवीन भाषा, एखाद्या साईड प्रोजेक्ट किंवा छोटासा फ्रीलान्स वर्क. जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला नवीन आव्हान द्याल तेव्हा तुमचं मन आपोआप तुमच्यासोबत धावेल आणि मग आयुष्य कधीच कंटाळवाणं वाटणार नाही. लक्षात ठेवा, मेंदू देखील एक स्नायू आहे, त्याला रोज व्यायाम हवा असतो. 5 छोट्या गोष्टींना सुंदर बनवायला शिका. मोठ्या आनंदाची वाट बघू नका. जीवनाची खरी मजा छोट्या क्षणांमध्ये दडलेली असते. सकाळची कॉफी, संध्याकाळची वॉक, तुमची रूम सजवणं, एकटं बसून संगीत ऐकणं किंवा पाणीपुरी खाताना हसणं, हेच तर जीवन आहे. लोक म्हणतात मला नवीन जागा हवी आहे, नवीन शहर हवं आहे, पण सत्य हे आहे, तुम्हाला फक्त दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जागा नाही, आनंदाचा स्रोत बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. जर दृष्टिकोन सकारात्मक असेल तर सर्वात साधा दिवसही सुंदर बनतो. 6, रोज काहीतरी असं करा ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. रोज एका छोट्या भीतीचा सामना करा. एकट्याने कुठेतरी जा, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोला, लवकर उठा, मीटिंगमध्ये बोला किंवा काहीतरी नवीन करण्याची हिंमत दाखवा. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावंच लागेल. आरामदायी परिस्थितीत कोणतीही कहाणी तयार होत नाही. संघर्षातूनच माणसाचं खरं रूप बाहेर येतं. 7, फक्त कन्झ्युम करू नका, क्रिएट करा. दिवसभर स्क्रोल करणं सोपं आहे, पण काहीतरी बनवणं, काहीतरी निर्माण करणं, यातूनच आत्मिक समाधान मिळतं. तुमच्या आतही एक टॅलेंट आहे, एक कहाणी आहे जी जगाने ऐकायला हवी. लिहा, चित्रकला करा, संगीत बनवा, स्वयंपाक करा, व्हिडिओ बनवा, डिझाईन करा, काहीही करा. परफेक्ट बनू नका, फक्त रिअल बना. तुम्हाला तुमची निर्मिती क्षमता बाहेर काढावी लागेल, नाहीतर ती आतल्या आत तुम्हाला कंटाळवाणं आणि रिकामं करत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.